हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। मी अनुराधा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आजच्या आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत गायत्री पद्म किंवा अष्टदल पद्म रांगोळी। तर याप्रमाणे आपल्याला रेषा काढून घ्यायच्या आहेत। रेषा काढल्यानंतर प्रत्येक रेषेच्या वरती असे 3-3 आपल्याला टिपके काढायचे आहेत। आता हे टिपके काढून झाल्यानंतर बघा, ही जी लाईन आहे ती आपल्याला 3 टिपक्यामधल्या 2 नंबरच्या टिपक्याला जॉईंट करायची आहे। याप्रमाणे प्रत्येक रेषा ही 2 नंबरच्या टिपक्याला जोडून घ्यायची आहे। तर हे सगळ्या आपल्या लाईन्स जोडून झाले आहेत 2 नंबरच्या टिपक्यासाठी। आता हाच 2 नंबरचा टिपका पुढच्या रेषेला आपल्याला जोडून घ्यायचा आहे। या पद्धतीने सर्व टिपके 2 नंबरचे टिपके पुढच्या लाईनला जोडून घ्यायचे आहेत। आता जो सुरुवातीचा जो 1 नंबरचा टिपका आहे तो आपल्याला ह्या 3 नंबरच्या टिपक्याला जोडून अशा प्रकारे पाकळी काढायची आहेत। तर ही झाली आपली गायत्री पद्म किंवा लक्ष्मी पद्माची रांगोळी। लक्ष्मी पूजनच्या दिवशी, धनतेरसच्या दिवशी किंवा वैभव लक्ष्मी व्रताच्या दिवशी, शुक्रवारच्या दिवशी आपण ह्या प्रकारच्या यंत्रांच्या रांगोळ्या काढू शकतो। तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।